ओके शॉर्ट ट्रिक्स फर्स्ट शॉर्ट ट्रिक्स आपण बघणार आहेत हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ नंबर एंडिंग विथ 5. पहिली ट्रिक्स आहे हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ नंबर एंडिंग विथ 5. एंडिंग विथ 5 म्हणजे ज्या नंबरचा एंड जो आहे तो 5 ने होतो अशा याचा आपण काय करणार आता स्क्वेअर करणार आहे. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण 25 चा स्क्वेअर. बरोबर. आता हे 25 पर्यंत तुम्हाला येतं 30 पर्यंत तुमचे लर्न असतात. बरोबर. तर 5 चा स्क्वेअर ट्रिक बघा तुम्ही 5 चा स्क्वेअर काय 5 into 5 25. आता हे जे डिजिट आहे ज्याला आपण मराठीमध्ये दशक स्थान म्हणतो तर 2 आहे त्याचा पुढची फिगर कोणती आहे मग त्याला 2 into 3 करा झालं तुमचं स्क्वेअर. आपली ट्रिक्स परत चेक करू आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ. चला नेक्स्ट एक्झाम्पल 75 चा स्क्वेअर 25 7 गुणिले 8 7 2 56 बरोबर आहे ना. मला पाडे चेक करायचं हा स्क्वेअर 70. हा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण 35 3 into 4 किती क्लिअर आहे. आता हे एक्झाम्पल घेतलं म्हणून आपण अजून परत एक आठवलं हे कुठे हेल्पफुल आहे आपल्याला बऱ्याचशा कॅल्क्युलेशन मध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री मध्ये आपल्याला असं दिलेलं असतं बघा पाय आर स्क्वेअर. हे फक्त एक सांगतो पाय आर स्क्वेअर आर ची जी व्हॅल्यू आहे ती 3.5 आहे. एक्झाम्पल काय 3.5 म्हणजे आता काय करावं लागेल मुलं इथेच कन्फ्युजन झालं. मुलं काय करतात पॉइंट मध्ये का डोकं काढतात पॉइंट मध्ये ठेवायचं. आन्सर काय तुमचा इथे एक घर नंतर पॉइंट आहे ना म्हणजे 2 घर नंतर पॉइंट होऊन जाईल. समजलं करता येईल कॅल्क्युलेशन. सेकंड ट्रिक्स बघणार आपण आता हे झालं एंड 5 असलेला. आता इथे काय झालं एंड 5 असलेले नंबर होते पण प्रत्येक वेळी एंड 5 असलेले येणार नाही. आपण आता बघणार आहे एनी नंबर कोणताही नंबर असो त्याचा स्क्वेअर कसा काढायचा ते बघू. हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी नंबर. स्क्वेअर ऑफ एनी नंबर. फर्स्ट नंबर आहे तुम्ही 47 तुम्ही कोणताही घेऊ शकता. मध्ये हा जो 7th असतो जो एकक स्थानी म्हणतो आपण त्याला बरोबर त्याचा स्क्वेअर काढायचा. ट्रिक समजून घ्या स्टेप समजून घ्या त्याच्यामध्ये या परत म्हणजे या लिहिले जात नाही आपण पण ते समजून घ्या. 7th काय स्क्वेअर काढा 49. आता काय करायचं पुढे 4 चा स्क्वेअर काढा दुसऱ्या डिजिट किती हे आन्सर नाही तुमचा
आता काय करायचं आहे, हा जो आहे हा डिजिट आणि हा पण डिजिट, या तिघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 4 7 किती येतं, 56. तो जो 56 आहे तो मात्र असा यामध्ये इथे 0, म्हणजे हा 0 म्हणजे इथे यूज करतो. आणि याचं काय करायचं, तुम्हाला ऍडिशन करायचं. इथे 0 लिहिलं जाते तर 0, फक्त एक डिजिट सोडून 0 लिहिलं जाते तर 9 किती किती 2209. कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा आन्सर बरोबर. ट्रिक समजली का? परत दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण, तेव्हा समजा. परफेक्ट जर तुमचा एनी नंबर कोणते आपण 83 घेऊ. 83 चा स्क्वेअर, हा 3 चा वर्ग किती येईल, 8 चा बरोबर आहे 649. पण आता इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचा गोष्ट आहे. समजा 2 3 आणि 4 4चा वर्ग किती येतो, 4 नाही, 2 आणि 3 चा जर वर्ग आपल्याला काढायला लावला तर तो किती येतो, सिंगल डिजिट येतोय. पण आपल्याला डिजिट कसं पाहिजे, डबल पाहिजे. म्हणून काय करायचं, ते 9 आणि 4 च्या मध्ये 0 म्हणजे आपल्याला जर आपण ट्रिक्स बघतोय ते सोपं जाईल, कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. 6409 0 कुठून आला समजला ना? हो. मग आता परत आपली ट्रिक्स, किती येत आहे, 48 बरोबर आहे. करा ऍडिशन 6 8 9 तुमचा आन्सर. म्हणजे 83 चा स्क्वेअर आपण जनरली 25-30 पर्यंत तुमचे स्क्वेअर पार्ट असतात, बरोबर. काही देतात तेवढे पार्ट नसतील, तर आपण या पद्धतीने स्क्वेअर रूट स्क्वेअर काढू. आता याच्यामध्ये किती स्टेप बघितलं आपण, 2 स्टेप. पण ज्यांचा स्क्वेअर 50 च्या आसपास, 50 डिजिटच्या 50 च्या आसपास ज्यांचा आपण बघतोय स्क्वेअर, त्याच्यासाठी ओनली 1 स्टेप आपल्याला शॉर्ट ट्रिक्स आहे, ते पण बघू. हे बघितलं, नियर टू 50, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर नियर टू 50. पुढची ट्रिक्स करण्यासाठी आहे, एनी नंबर नाही आहे, नियर टू 50, 50 च्या जवळपास जे असतील ते. आपण आता 47 घेऊ ना, काही याच्यामध्ये आपण 47 घेतलेलं होतं, त्याचा स्क्वेअर किती काढला होता, 2209 बरोबर. आपण 47 घेऊ. नियर टू 50 आला की 25 डोक्यात ठेवायचा आहे. हा जो आकडा आहे ना 25 चा, तो डोक्यात ठेवा. आलं लक्षात? आता इथे आपल्याला काय करायचंय, 47 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 50 चा हा जो 47 आहे, 50 पेक्षा किती ने कमी, 3 चा वर्ग किती आहे, येतंय तुमच्या लक्षात? आता मी तुम्हाला कोणती फिगर लक्षात ठेवायला लावली, तो किती ने कमी आहे, म्हणजे 25 मधून 3 कमी करा, झालं तुमचा स्क्वेअर.
ओनली वन स्टेप. थोडा मॅजिकल डिजिट आहे. परत सांगू, मला वाटतच ते. आपण काय बघतोय, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ नियर टू 50 नंबर. जे 50 च्या आसपास आहेत त्यांचा स्क्वेअर कसा काढायचा, एकदम शॉर्ट ट्रिक्स. समजा 47 घेतला आपण, पण त्यासाठी मॅजिक डिजिट पण नाही का तुम्हाला. हा मॅजिक आहे, मॅजिकल आहे. 47 50 पेक्षा 47 कितीने कमी आहे, म्हणजे 3चा वर्ग लिहायचा. पण तो लिहिताना 0 9 बसतो, फक्त 9 नका लिहू, 0. आता 47 आहे, 3चा डिफरन्स होता. या 25 मधून 3 वजा करा, 22. आता 48 चे करू मग आपण, बरोबर आहे. किती लागतं, 42 किती, 2 येईल ना. 50 मधून 48 गेले 2, 2चा वर्ग 0. 25 मधून 2 गेले 23. 230. चेक करू मग तुम्ही कॅल्क्युलेशन, बरोबर आहे. आता हे आपण बघितले अबव बिलो 50. एक काय बघितलं आपण, बिलो 50. पण 50च्या नियर सांगितलं म्हणजे अबव 50 पण येईल ना. अबव 50 चं पण बघू आपण, 53 घेऊ. कोणता येणार आता, मॅजिकल वर्ड डिजिट आपण पुसला ना, 25 ना. 53 घेतला आपण आता. 53 चा स्क्वेअर. 50 पेक्षा 53 किती आहे, 3 ने जास्त आहे. 25 पेक्षा 3 वाढवायचं, 25 मध्ये 3 वाढवायचं. बरोबर, 28. समजलं का, आहे ना, मॅजिकल आहे ना. आणि ह्याच शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला कॅल्क्युलेशन्सला खूप हेल्पफुल असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह एक्झाम द्यायचे असतात, म्हणजे नीट जेई असो किंवा स्पर्धा मग कोणतेही असो, MPSC UPSC, तर त्यांनी ह्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन्स जर लक्षात ठेवले तर खूप हेल्पफुल असतात. ठीक आहे. आता आपण परत मल्टिप्लिकेशन बघणार आहे. नियर बाय 100, 100च्या जवळपास. आता मल्टिप्लिकेशन बघतो आपण, आता स्क्वेअर नाही बघत आहे. आता काय बघतो आपण, मल्टिप्लिकेशन. स्क्वेअर संपला, ऑल टाइप्स ऑफ स्क्वेअर घेतले आपण. आता आपण मल्टिप्लिकेशन बघू. मल्टिप्लिकेशन फर्स्ट ट्रिक काय साठी बघणार आपण, नियर बाय 100. वन 102 मल्टीप्लाय बाय 103. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, पण एकदम कमी वेळेमध्ये हे कसं सॉल्व्ह करणार. तर मला सांगा, 100 पेक्षा 102 कितीने जास्त आहे, आणि हा असं लिहून घ्यायचं. आणि हे जे डिफरन्स आहे या दोघांचा गुणाकार करा, 6. पण तो कसा लिहा, 06. बरोबर. आता मला सांगा, याचा क्रॉस बघायचा, कोणताही एक क्रॉस बघा, कोणताही एक क्रॉस करायचा. समजा हा क्रॉस केला, इकडे लक्ष द्या, हा क्रॉस केला, याच्यात 2 ऍड केले, किती झाले, 105. याच्यात 3 ऍड केले, सारखे असते ना, 105. हे त्याचा आन्सर आहे.
करू नका. तुम्हाला हे रेग्युलर मल्टिप्लिकेशनला किती वेळ लागला असता? 2 मिनिटं 3 मिनिटं लागले असते. इथे अर्ध्या मिनिटात. परत एक एक्झाम्पल घेऊ आपण. 106 मल्टिप्लाय 104. डिफरन्स सांगा मला. 6 and 4. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 6 and 4 चं मल्टिप्लिकेशन करा. 24. 24. आता क्रॉस 106 मध्ये 4 ऍड करा. 110. हे उत्तर आहे तुमचं. 11 दिवस 100चा जवळ. आता तुम्ही 100च्या वरती घेतलं. आता खालचे नंबर घेऊ बघा. खालचे नंबर घेऊ आपण. 98 गुणिले 97. बरोबर चालेल. 98 गुणिले 97 मल्टिप्लिकेशन. कितीचा डिफरन्स? 100 मधून 98 चा डिफरन्स किती आहे? 2. आणि इकडे 3. किती? 06. 98 मध्ये किती ऍड करायचे? आता इथे ऍड करायचं. इथे काय करावं लागेल? काही 100च्या खाली मायनस करा. बरं. 98 मधून 3 वजा करा. किती येते? 97 मधून 2 वजा करा. किती येते? 95. पण ते एक करायचं. दोघांना काय करायचं? एकच उत्तर येणार आहे. 95. हे तुमचा गुणाकार आहे. 100च्या खाली असेल तर काय करावं लागेल? आता हे झालं ट्रिक्स मल्टिप्लिकेशनची नियर बाय 100. आता एनी नंबर घेऊ. मल्टिप्लिकेशन साठी ट्रिक्स बघणार आपण. एनी नंबर कोणताही. एक एक्झाम्पल घेऊ. बाकीच्या ट्रिक्सचा नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा. मल्टिप्लिकेशन एनी नंबर. स्टेप लक्षात ठेवा फक्त. 41 मल्टिप्लाय बाय 53. स्टेप फर्स्ट लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? हे जे डिजिट आहे याला आपण एकच स्थान म्हणतो. बरोबर. 1 and 3 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. स्टेप समजून घ्या. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 into 1 किती झालं? लक्षात ठेवा. स्टेप सेकंड काय करायचं? क्रॉस करायचं. क्रॉस 4 1 5 3. चार 3 12 5. बरोबर ना? 5 2 यांची ऍडिशन करा. येतं तुमचं लक्षात? आता स्टेप 3 फक्त हे नंबर लक्षात ठेवा जे आन्सर तुम्ही काढलेले आहेत. स्टेप 3 काय करा? आता हा जो आहे दशक स्थानी दोन्ही त्यांचा गुणाकार 20. त्याच्यात 1 ऍड करून 1 ऍड करायचा आपण ना. 21 काय ते? 21 17 सॉरी हे कसं नाही लिहायचं. आता कसं लिहायचं? हा 3 लिहिला. हा 3 लिहिला. हा 1 कसा ऍड झाला ते सांगतो. तो 1 प्रत्येक वेळेस नाही ऍड करायचा. तो कसा ऍड झाला? 3 लिहिला. हे काय आला आन्सर आपलं? दुसऱ्या स्टेप मध्ये
70 त्याच्या फक्त 7 द्या आणि तो जो 1 आहे तो पुढे ऍड होत आहे हा 1 तिथे ऍड झाला पण पुढच्या वेळेस 2 पण होऊ शकतो कोणत्या कॅल्क्युलेशन मध्ये हां तर आपण तो ऍड करायचा हे त्यांचं फायनल होतं समजलं का कोणत्याही नंबरचं मल्टिप्लिकेशन परत सांगतो तिकडे लक्ष द्या स्टेप फर्स्ट आता आपण कोणाचं मल्टिप्लिकेशन करतोय 41 मल्टिप्लाय बाय 53 तर त्याचा जो या साईडला राईट साईडला ते दोघं नंबर होते 1 and 3 पहिल्या जर काय केलं आपण त्याचा मल्टिप्लिकेशन केलं 3 into 1 3 तो लिहून घेतला तो इथे लिहिला नंतर आपण काय करतोय हे जे 4 नंबर आहेत एकमेकांना क्रॉस करतोय 4 3 12 5 1 5 12 5 17 17 मधून मी 7 इथे लिहिला एक अक्षरा पुढे जाणार आहे एक पुढे जाणार मग पुढच्या स्टेप मध्ये काय केलं जे दशक स्थानाला आहे त्याचा मल्टिप्लिकेशन 4 into 5 20 आणि तो जो एक आलेला होता तो ऍड केला होता 21 झालं तुम्ही कोणत्याही याच्यात करून बघा घरी आज प्रॅक्टिस करा नंबर ऑफ एक्झाम्पल प्रॅक्टिस करा या ट्रिक्स करेक्ट आहेत का ते चेक करा ठीक आहे या शॉर्ट ट्रिक्स होत्या प्रॅक्टिस करा फायदेशीर राहील